हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवलेले आहे पुरणपोळी। आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन, त्यानिमित्त बनवलेले आहे आपण पुरणपोळी आणि नैवेद्य बनवलेला आहे, तो आपण अर्पण करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: चण्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो, ती आपण 2 तास आधी भिजत घातली होती, पाहू शकता। गूळ घेतलेला आहे पाव किलो, अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, साजूक तूप, जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे। तर आता आपण कुकरमध्ये चण्याची डाळ भिजत घातली होती ती त्याच्यामध्ये टाकून चांगली मस्तपैकी शिजवून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालणार आहोत, डाळ बुडेल एवढं। आता आपण पीठ मळायला घेऊया। त्याच्यातून थोडंसं पीठ आपण बाजूला काढून ठेवणार आहोत। थोडीशी हळदी पावडर, थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत, लागेल तसं। पुरणपोळी हा पदार्थ स्वामींना खूप आवडतो। आपण आता तेल नाही वापरणार, आपण नंतर सर्व मळून झाल्यावर पीठ त्याच्यानंतर तेल वापरणार आहोत। पाहू शकता अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं तेल टाकून मळून आपण झाकण देऊन बाजूला ठेवणार आहोत। आपण कुकरमध्ये डाळ ठेवली होती, ती आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, त्याचं सर्व पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण एका कढईमध्ये ती डाळ टाकून घेतलेली आहे। आता आपण गूळ घेणार आहोत, तर त्याच्यामध्ये टाकून गूळ त्याच्यामध्ये टाकून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता आता गूळ वितळायला लागलेला आहे। आता आपण गॅस फास्ट करून पूर्ण गूळ आणि डाळ सुकी करून घेणार आहोत। पाहू शकता गुळाचं किती पाणी झालेलं आहे। आता आपली डाळ सुकी झालेली आहे, पाहू शकता। आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं जायफळ किसून घेणार आहोत आणि ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर पुरण यंत्रामध्ये पण वाटू शकता किंवा एका टोपावर जाळी ठेवायची आणि तांब्याने चांगली वाटून घ्यायची डाळ। आता आपली डाळ वाटून झालेली आहे, पाहू शकता अशा प्रकारे। आता आपण पीठ झाकण देऊन ठेवलं होतं ते छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। पीठ मळून चांगला गोळा करून घ्यायचा आहे, मोदकाची पारी तयार करतो तशा प्रकारे। आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा घेऊन व्यवस्थित प्रमाणे भरून घ्यायचा आहे, बघू शकता। सर्व गोळे अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत। सर्व गोळे भरून झालेले आहेत। आता आपण पोळीपाटावर एक गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे, ते आपण चपातीसारखं लाटून घेणार आहोत पुरणपोळी। सर्व बाजूने पूर्ण मस्त लाटून घ्यायची। आता आपण तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावर आपण पुरणपोळी टाकून घेतलेले आहे। आता आपण पलटी मारून घेतलेली आहे, थोडंसं तूप दुसरी बाजू पण पलटी मारून घेतलेली आहे, पाहू शकता। फुगलेली आहे पुरणपोळी। आता आपण पुरणपोळी काढून घेतलेली आहे, आता दुसरी लाटायला घेणार आहोत। मी माझ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केलेला आहे। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची पुरणपोळी रेसिपी कशी वाटली
ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत. तर तयार आहे आपली पुरणपोळी. आता आपण नैवेद्याचं ताट वाढायला घेणार आहोत. स्वामींसाठी नैवेद्याचं ताट तयार आहे. पाहू शकता बटाट्याची पिवळी भाजी, भात, कुरड्या, भजी, श्रीखंड आणि पुरी आणि आमटी, त्यासोबत आपली पुरणपोळी साजूक तुपासोबत. ज्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.